तर खरं सांगायचं म्हटलं तर हा व्हिडिओ काही मोटिवेशन नाहीये आणि मी तुम्हाला इन्स्पायर करायला पण नाही आलोय, कारण मला माहिती आहे मोटिवेशन फक्त 2 दिवस टिकतं आणि परत आपण तिथंच येतो. तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय कारण की जेवढा माझा टाइम वेस्ट झाला तेवढा तुमचा ना हो, म्हणून हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. आपण सगळे काय करतो माहितीये का, आपण फक्त बेस्ट शोधत असतो की बेस्ट वर्कआउट, बेस्ट रुटीन, बेस्ट डाएट, पण एक सिंपल गोष्ट आपण इग्नोर करतो की आपण ते फॉलो करू शकतो का. मी पण तसंच होतो, खूप सारे व्हिडिओज बघितलेत, खूप सारं रुटीन ट्राय केलंय, पण तेव्हा मी तिथंच होतो. पण मी काहीच टिकवलं नाही आणि मला वाटलं की माझ्यातच प्रॉब्लेम आहे, मी कन्सिस्टंट राहू शकत नाही. पण हळूहळू लक्षात आलं की कन्सिस्टन्सी मध्ये प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम हा अप्रोच मध्ये आहे. आपण सगळं ना अननेसेसरी कॉम्प्लिकेटेड करत राहतो, कारण की बॉडी बनवणं टफ आहे पण कॉम्प्लिकेट नाहीये. खूप सारे लोक ना इथंच फेल होतात, कारण की आपण कॉम्प्लिकेट करत राहतो गोष्टीला. म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत ना ह्या सिंपल ठेवा. तर आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माझ्याबद्दल सांगणार आहे की मी स्किनी होतो आणि मस्क्युलर कसं झालो. तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे स्किनी टू मस्क्युलर, एक माझा ट्रान्सफॉर्मेशन पिरियड. तर हा व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि हा व्हिडिओला पूर्ण बघा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. तर मी जेव्हा सुरुवात केली होती ना, तर तेव्हा माझे जो क्लिअर डायरेक्शन नव्हतं. ऑनेस्टली सांगितलं तर मी फक्त टी शर्ट फिट होण्यासाठी जिम लावली होती आणि मी फक्त एवढंच बघत होतो की माझ्यापेक्षा लोक बेटर दिसतात आणि मला पण तसं बनायचंय. मी खूप स्किनी होतो आणि ते मला इंटरनली डिस्टर्ब करायचं. बाहेरून तर मी शो करत नव्हतो, पण इंटरनली मी खूप अनकम्फर्टेबल फील करत होतो. पण आधी तर जिमचा कन्सेप्ट माहिती नव्हता, कारण की गावात तर जिम नव्हती, एक व्यायामशाळा होती आणि तिथं पण एवढे जास्त मशिनरी नव्हत्या आणि ते आयडिया पण नव्हती, कारण की युट्यूबचा विषयच नव्हता त्या टाइमला. तर नंतर MBA ला गेलो ना, तेव्हा समजलं की जिम काय असते. एक मित्र होता पलश देशमुख, जो आता मुंबईला एक प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रॉपर ट्रेनर आहे, सर्टिफाईड ट्रेनर आहे. तर त्याच्यासोबत मी जिमला गेलो होतो 2018ला, म्हणजे प्रॉपर जिमला गेलो होतो. तर त्यावेळीची सुरुवात झाली होती जिमची माझी. त्यावेळी माझं मॅक्सिमम वेट होतं 45 kgs, कारण की खूप जास्त स्किनी होतो आणि मला तेच चेंज करायचं होतं. तर सुरुवात तिथून केली. खूप सारे व्हिडिओज बघितले युट्यूब वरती. आपण जेव्हा जिम लावतो ना, तेव्हा पहिल्या दिवशी ना खूप सारं मोटिवेशन असतं आपल्याजवळ, पण ते टिकवता येत नाही. माझं पण सेम होतं, मला पण ते टिकवता आलं नाही. पण त्या टाइमला मला वाटायचं की मी खूप मेहनत करतोय, पण त्या टाइमला माझ्या कॅपॅसिटीनुसार ते काहीच नव्हतं. आणि सुरुवातीला ना खूप ओव्हर करत होतो. खूप सारे मुलं ओव्हर करतात, जास्त वर्कआउट, जास्त रेपिटेशन, कारण मला वाटायचं की जास्त वर्कआउट केल्याने लवकर रिझल्ट येईल, पण तसं काहीच नसतं. आणि एक गोष्ट मी सर्वात जास्त मिस्टेक केली ते म्हणजे मी कंटिन्यू नव्हतो. कन्सिस्टंट राहिलो असतो तर माझी आणखी जास्त बॉडी चांगली बनली असती या टाइमला. नंतर कॉलेज संपला आणि परत गॅप पडला. जेव्हा माझा जॉब लागला तेव्हा मी प्रॉपर जिम चालू केली, ते पण आपल्या भोसरीला मास्टर जिम. मला वाटतं ते माझी फर्स्ट जिम असेल, कारण की याआधी मी जिमला गेलेलो पण एवढं प्रॉपर नॉलेज नव्हतं आणि प्रॉपर अटॅचमेंट नव्हती तेवढी त्या जिम बद्दल आहे, कारण की माझी ऍक्च्युअल ग्रोथ त्या जिम पासून झाली. आणि तिथं पण सेम इश्यू की कन्सिस्टंट नव्हतो, कारण की मला जॉबला जावं लागत होतं सकाळी 6 वाजता, 2 तास लागायचे पुणे स्टेशनला जायला आणि परत रिटर्न येऊन परत जिमला जाणं आणि रूम वरती बनवून खाणं, म्हणजे खूप जास्त डिस्टर्बन्स होता आणि खूप जास्त प्रॉब्लेम्स होते. त्यामुळे मी ते हँडल करू शकलो नाही. पण मग एक गोष्ट समजली की मी जर कन्सिस्टंट नाही तर मी जिमला जाऊन काहीच फायदा नाही. 1-2 दिवस जिमला जाणार, परत 4-5 दिवस मिस, असं करून बॉडी बनत नाही हे मला त्यावेळी समजलं. नंतर मी कन्सिस्टंट राहिलो आणि प्रॉपर वर्कआउट सुरू केला. मग बॉडीमध्ये छोटे छोटे चेंजेस दिसायला लागले. मग त्यानंतर आणखी जास्त मोटिवेट झालो. मग डाएट कडे लक्ष दिलं. एवढा काही प्रॉपर डाएट नव्हता, फक्त जेवणात थोड्या प्रमाणात क्वांटिटी वाढवली आणि प्रोटीनचा तर विचार पण नव्हता. त्यानंतर समजलं की बॉडीला इनफ आणि प्रॉपर फ्युल मिळत होता. नंतर मग एनर्जी आणि प्रॉपर रिकव्हरी इम्प्रूव्ह झाली. नंतर एक प्रॉब्लेम आला, तो म्हणजे स्लीप. मी झोपेला एवढं इग्नोर केलं होतं की मला माहितीच नव्हतं की हा एक फॅक्टर पण आपल्या बॉडीमध्ये आहे जो इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्या बॉडीला आणि मसलला झोप ही इम्पॉर्टंट आहे. झोप जर नसेल तर तुमची बॉडी रिकव्हर होणार नाही, प्रॉपर मसल बिल्ड होणार नाहीत. या सर्व गोष्टी एक्सपिरियन्स करत इथपर्यंत पोहोचलो. आज मी कालपेक्षा बेटर आहे, पण ऑनेस्टली एक गोष्ट सांगतो की अजून पण मी कन्सिस्टंट आहे. तुमची बॉडी बनली म्हटलं म्हणजे तुमचं काम संपलं नाही, यानंतर तुमचं आणखी काम वाढणार आहे मेंटेन करण्यासाठी. पण आता मला कशाची घाई नाहीये, कारण की मला प्रोसेस आहे तो समजलाय. आता तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो की बॉडी बिल्ड करायचं एक सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला बॉडीला फक्त 2 गोष्टी द्यायच्या आहेत, एक म्हणजे स्ट्रेस, दुसरं म्हणजे रिकव्हरी. वर्कआउट म्हणजे स्ट्रेस, डाएट आणि झोप म्हणजे रिकव्हरी. यापैकी एक पण गोष्ट तुम्ही मिस केली तर तुमची बॉडी कधीच बिल्ड होणार नाही. तुम्ही फक्त वर्कआउट करत असाल आणि रिकव्हरी नसेल तर तुमची बॉडी बिल्ड होणार नाही. आणि या उलट जर तुम्ही फक्त खातच असाल आणि बॉडीला स्टिम्युलेशन मिळणार नाही तर बॉडी तेव्हा पण बिल्ड होणार नाही.
तुम्ही जर जास्त स्किनी असाल तर फर्स्ट फोकस तुमचा डाएट वरती करा, कारण की तुमचा डाएट प्रॉपर असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. तुम्हाला जास्तीत जास्त कॅलरीज सरप्लस मध्ये राहावं लागेल, म्हणजे बॉडीला जास्त एनर्जी मिळायला पाहिजे. पण याचा अर्थ जंक फूड खाणं नाही. तुम्ही जर जंक फूड खाल्ले तर तुमचं फक्त फॅट स्टोअर होणार. म्हणून घरचं जेवण पुरेसं आहे, त्यामध्ये फक्त प्रोटीन इंटेक वाढवा. फक्त ओव्हर कॉम्प्लिकेट करू नका. प्रत्येक गोष्ट बेसिक ठेवा. जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर एग आहे, चिकन आहे, फिश आहे, सिंपल. आणि जर व्हेजिटेरियन असेल तर दूध आहे, दही आहे, त्यानंतर तुमचे चणे आहेत, पनीर आहे. वर्कआउटचं सांगायचं झालं तर तुम्हाला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड लागतो, म्हणजे हळूहळू तुम्ही वजन जास्त वाढवायचं ट्राय करा. स्मॉल सुरुवात करा, पण त्यामध्ये थोडी इंटेन्सिटी वाढवा, म्हणजे तुमची मसल प्रॉपर तुटणार आणि बिल्ड होणार. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे कन्सिस्टन्सी, कारण की हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. सायंटिफिक टर्म काहीही असो, जर कन्सिस्टन्सी नाही तर काहीच नाही. तुम्हाला फक्त कन्सिस्टंट राहावं लागेल आणि पेशन्स ठेवावे लागतील. तुम्हाला रिझल्ट नक्की येईल, याची गॅरंटी मी घेतो. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.